यू सेड. पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक असून त्याचा इतिहास अत्यंत रोमहर्षक आहे. पन्हाळा किल्ला कसा जिंकला? पूर्वस्थिती. पन्हाळा किल्ला मूळतः शिलाहार वंशाच्या राजांनी बांधला होता. पुढे तो बहमनी, आदिलशाही वंशांच्या ताब्यात गेला. शिवाजी महाराजांचा पराक्रम. 1659 मध्ये अफजलखानाचा पराभव झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण महाराष्ट्रातील किल्ल्यांवर लक्ष केंद्रित केले. 1659-1660 दरम्यान महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर हल्ला करून तो आदिलशाहीकडून जिंकला. किल्ल्याची भौगोलिक रचना मजबूत होती. 3 बाजूंनी खोलद्या आणि उंच भिंतींमुळे शत्रूला सहज प्रवेश मिळणे कठीण होते. रणनीती. स्थानिक जनतेचा पाठिंबा मिळवून महाराजांनी किल्ल्याला वेढा घातला. आदिलशाहीचे सैन्य पराभूत झाले आणि किल्ला महाराजांच्या ताब्यात आला. ऐतिहासिक महत्त्व. पन्हाळा किल्ला हा शिवाजी महाराजांचा निवासस्थान होता. इथेच सिद्धी जोहरने वेढा घातला होता. 1660, ज्यातून महाराजांनी पावनखिंड लढाईनंतर सुटका केली. किल्ला हा मराठा साम्राज्याच्या लष्करी व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठिकाण होता. आजचा पन्हाळा. कोल्हापूरजवळ वसलेला हा किल्ला आज पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. अंधारबाव, सजीवखाना, अंबरखाना, सोमेश्वर मंदिर ही प्रमुख स्थळे आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक पन्हाळा किल्ल्याला भेट देतात.